मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे तो ऋषिकेश त्या गुंडाच्या मागे धावत गेलेला असतो आणि त्यानंतर ती जानकी देखील त्याच्या मागे धावत गेलेली असते. कारण सौमित्राने जानकीला सांगितलेलं असतं की जानकी, आता तू लवकर त्या गुंडाच्या मागे धावत जा. पण ऋषिकेश देखील त्या गुंडांच्या मागे गेलेला असतो आणि ऋषिकेशच्या अंगाला हळद देखील लागलेली असते. त्यावर ती सौमित्रचं असं म्हणणं असतं, हळद लागलेली असताना जर बाहेर गेलं तर नक्की काहीतरी अपशकुन होतो. आणि तिने सांगितल्याप्रमाणे तसंच होतं. इकडे ती जानकी आणि ऋषिकेश दोघेही जण त्या गुंडाच्या मागे धावत असतात. त्यावर तो गुंड त्या ऋषिकेशच्या हाताला लागणार एवढ्यातच तिथे एक कार येते आणि ती कार त्या ऋषिकेशला उडवते. त्यावर ऋषिकेशला दुखापत होते. ऋषिकेश तिथे खाली पडतो. त्याचा छोटासा अपघात देखील होतो. त्यावर तितक्या सपाट्यामध्ये तो गुंड तिथनं पळून जातो आणि नाहीसा होतो. त्यावर ती जानकी ऋषिकेश पडला आहे, त्याला लागलं आहे हे पाहून घाबरते आणि त्याला विचारते, तुम्हाला काही लागलं का? तुम्ही ठीक तर आहात ना? त्यावर तो म्हणतो, मला काही जास्त लागलं नाही, फक्त हाताला लागलेला आहे. माझं जाऊ दे, माझं सोड. पण तो गुंड कुठे आहे? तो पळाला का? त्यावर ती म्हणते, त्याला जाऊ देत, पण तुम्ही नीट आहात ना? माझ्यासाठी हेच खूप आहे. आपण त्याचा शोध नंतर घेऊयात. असं म्हणून ती त्या ऋषिकेशला घेऊन इकडे घरी यायला लागते आणि त्यानंतर इकडे घरी सर्वजण ऋषिकेशची काळजीच करत असतात आणि ऐश्वर्या मात्र एकटी घाबरलेली असते. तिच्या मनामध्ये असा विचार येत असतो, आता जर तो ऋषिकेशला जर तो गुंड सापडला तर नक्कीच तो माझं नाव घेईल की काय? तो स्वतःचं सत्य तर त्याला सांगावंच लागेल. पण जर माझं देखील सत्य त्यांनी सांगितलं तर माझंही पितळ उघडं पडेल आणि त्यानंतर माझ्या काहीच हाती लागणार नाही, असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते. आणि त्यानंतर तेवढ्यातच इकडे सौमित्रा त्या अवंतिकाला विचारते, काय ग, तुला काही माहीत आहे का? कोण होता तो माणूस? त्यावर तिच्या तोंडातनं निघतं, आई अहो, हा तोच माणूस आहे ज्या माणसाबद्दल काल सारंग भाऊजींनी आपल्याला सांगितलं होतं. त्यावर तिच्या तोंडातनं हे शब्द ऐकून ती ऐश्वर्याला तर धक्का बसतो. ती जरा अलर्ट होते आणि तिच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. त्यावर ती विचारते, तू कोणत्या माणसाबद्दल बोलत आहेस? आणि काय ग अवंतिका, तू आत्ता काय म्हणालीस? कोणते भाऊजी? त्यावर ती म्हणाली, अगं काही नाही, मी तर ऋषिकेश भाऊजी म्हणाले. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, मला चांगलं लक्षात आहे, मला आठवतो तू सारंगचं नाव घेतलंस. त्यावर ती म्हणते, हो काय मग घेतलं मी सारंग भाऊजीचं नाव. कारण कसं आहे ना, आम्हाला आता त्यांची एवढी सवय झाली होती की सहज माझ्या तोंडातनं त्यांचं नाव निघून गेलं. आम्हाला येते त्यांची आठवण, पण काय गं, दिवसातनं एकदा तरी आम्हाला त्यांची आठवण येते. पण तुला एकदा तरी त्यांची आठवण येते का गं? तू तर आता त्यांना पूर्णपणे खूपच लवकर विसरून गेलीस आणि आता तर दुसरं लग्न करायला तयारही झाली आहेस. त्यावर ती म्हणते, तुला काय माहीत मला त्यांची किती आठवण येते, मला माझ्या सारंगची. खरं तर ते सारंग ह्या जगामध्ये नाही आहेत ही कल्पनाच मला सहन होत नाही आहे. पण मी फक्त माझ्या बाळाच्या सुखासाठी लग्न करण्यासाठी तयार झालेली आहे. मला माहीतच होतं तुम्ही सगळं मला असं हे लग्न मी करायला तयार झाले आहे आणि तुमच्या फेवरेट जानकी बहिणीला त्यांचा नवरा मला द्यावा लागतोय हे म्हटल्यास तुम्ही मला असं काहीतरी म्हणणारच. असं म्हणून ती ऐश्वर्या रडायला लागते आणि त्यानंतर ती अवंतिका तिला म्हणते, तू हे असले तुझे मगरमच्छ अश्रू बंद कर आणि ते खाली येऊ देऊ नकोस, तुझ्या डोळ्यातच ठेव. आता तुझे अश्रू जर तुझ्या डोळ्यातनं खाली आले तर त्यांचा इथे पूर येईल. त्यावर तिची सौमित्रा आई म्हणते, अगं तू आता बास कर अवंतिका, उगाचच तुम्ही दोघी भांडत बसू नका. अगं निदान प्रसंग काय आहे याचं तरी जरा भान ठेवा, असं ती सौमित्रा त्या दोघींनाही सांगते. आणि त्यानंतर
अवंतिकाला तिथनं तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि इकडे ती ऐश्वर्या एकटी विचार करत असते, खरंच आता जर ती जानकीच्या दैवाने जर तो माणूस तिला पकडला गेला असला तर तो आता त्याचं सत्यही सांगेल आणि आता माझं सत्यही सांगतो की काय, असा विचार ती स्वतःच्या मनाशीच करत असते. आणि त्यानंतर इकडे लताबाई तिला बरं नसताना बेशुद्ध अवस्थेमध्ये देखील जानकीचंच नाव तिच्या तोंडामध्ये असतं. ती म्हणत असते, मला जानकीकडे जायचं आहे, मला जानकीकडे जाऊ द्या. त्यानंतर ती जी माया असते ती तिच्याजवळच बसून असते. ती माया ती लताबाईंची काळजी घेत असते आणि त्यानंतर तिथे तेवढ्यातच ते औषध घेऊन तो माणूस येतो. त्यावर ती माया त्याच्याकडनं औषध घेते आणि म्हणते, आम्हाला प्लीज इथनं जाऊ द्या. आता ह्या काकू अशा अवस्थेमध्ये इथे फार काळ नाही राहू शकत. त्यावर तो माणूस त्या मायाला म्हणतो, आता तुला जेवढं सांगितलं आहे तू फक्त तेवढंच कर. ह्या म्हातारीचं काय करायचं आहे ते बॉस ठरवतील, असं तो माणूस त्या मायाला सांगतो. त्यानंतर इकडे लताबाई सततच जानकीचं नाव तोंडामध्ये घेत असते आणि त्यानंतर ती म्हणत असते, मला फक्त एकदा जानकीकडे घेऊन चला, मला माझ्या मुलीला बघायचं आहे. आणि त्यानंतर ती माया म्हणते, काकू तुम्ही भानावर या बरं, तुम्ही असं उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी तुमच्या मुलीकडे तुम्हाला घेऊन जाईल, असं ती माया त्या लताबाईंना सांगत असते. त्यानंतर ती म्हणते, पण काकू आता तुम्ही फक्त आराम करा, जर तुम्ही आराम केला नाही तर तुम्हाला बरं वाटणार नाही आणि जर तुम्हाला बरं वाटलं नाही तर मग तुमची जानकी तुमच्या समोर असून देखील तुम्हाला तिला ओळखता येणार नाही, बोलता येणार नाही, असं ती माया त्या लताबाईंना समजावत असते. तर ती लताबाई त्या मायाला म्हणते, मला एक खरं सांग, तुला माझा असल्या वागण्याचा त्रास होत असेल ना गं, तुला टेन्शन आलं असेल. त्यावर ती म्हणते, कसलं टेन्शन आणि कसला त्रास, तुम्ही असं काय म्हणताय काकू. त्यावर ती म्हणते, पण माझ्या असल्या वागण्याने तुला फार त्रास झाला आहे. त्यावर ती म्हणते, त्रास वगैरे काही झालं नाही, पण मी थोडंसं घाबरले होते, इतकंच. तुम्ही माझं ऐकलंच नाही, जे मनामध्ये आलं ते करून मोकळ्या झालात, असं ती माया लताबाईंना म्हणत असते. आणि त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला घेऊन घरी आलेली असते. ऋषिकेशला चालताही येत नसतं, कारण त्याच्या पायाला आणि हाताला लागलेलं असतं. हे पाहून सौमित्रा म्हणते, अरे काय हे ऋषिकेश, काय झालं. त्यावर सौमित्र देखील तिथे आलेला असतो आणि सौमित्रही विचारतो, दादा हे सर्व काय आहे आणि हे कसं झालं. त्यावर अवंतिका त्याला सांगते, तो मास्क घातलेला माणूस आपल्या घरावर पाळत ठेवत होता आणि त्यानंतर तो आजही दादा आणि वहिनींकडे अतिशय वेगळ्या नजरेने पाहत होता. त्यावर दादा त्याच्या मागे पळाले त्याला पकडण्यासाठी आणि त्यांच्या मागे वहिनी देखील गेल्या. तर तो सौमी म्हणतो, अगं अवंतिका तू हे काय सांगत आहेस, इथे एवढं सर्व घडून गेलं, निदान तू तरी मला एक कॉल करून सांगायचंस, बोलवायचंस. त्यावर ती सौमित्रा म्हणते, आता होऊन गेलेल्या गोष्टींना का तू पुन्हा उगाळत आहेस सौमित्र, पण ऋषिकेश तू सांग, तुला फार लागलं तर नाही ना. त्यावर ती जानकी म्हणते, नाही फार काही लागलं नाही, पण तो माणूस माझ्या हातामध्येच येणार होता, तितक्यातच एक गाडी आली आणि ह्यांना त्या गाडीने उडवलं. देवाच्या कृपेने ह्यांना फार काही झालं नाही, पण मात्र एवढं हाताला लागलेलं आहे, असं ती जानकी ऋषिकेश समोर सर्वांना सांगत असते. त्यावर ती म्हणते, थोडासा ह्यांना मलम लावते. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, काय सांगतेस जानकी तू हे, आणि तू हे सर्व का करत आहेस, मी आता ऋषिकेशची बायको आहे तर मीच त्यांना मलम लावणार. तर ती सौमित्रा म्हणते, अरे ऋषिकेश मी तुला जाण्यापासून थांबवलं होतं, तुला मी म्हणले होते जाऊ नकोस, बघितलं ना आता हे काय झालं. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, अहो आई हे सर्व ह्या जानकीमुळे झालेलं आहे, ह्या जानकीला अक्कल पाहिजे ना, हिनीच त्यांना बाहेर त्या गुंडाच्या मागे जायला सांगितलेलं असणार. तर ती जानकी म्हणते, ऐश्वर्या आपल्याला काही माहीत नाही तर आपण मध्ये मध्ये बोलू नये. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, का नको मी बोलू मध्ये मध्ये, खरं तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याला इथे एवढी इजापत झालेली आहे, असं असताना देखील मी का नाही बोलायचं. सरक बरं तू जानकी, तू आधी बाजूला हो, मी त्यांना मलम लावते. त्यावर ती म्हणते, मी त्यांना मलम लावणार आहे. यावर
यावरनं त्या दोघींचा वाद होतो आणि त्यानंतर तो ऋषिकेश त्या जानकीला म्हणतो, जानकी तूच शांत राहा आणि त्या ऐश्वर्याला मलम लावू दे. काही होत नाही. तिने जर मलम लावला तर तिला असंही माझी फार सेवा करण्याची इच्छा आहे ना, तर करू देत तिला सेवा, असं तो त्या जानकीला सांगतो. पण ऋषिकेशचं हे बोलणं ऐकून मात्र त्या जानकीला मोठा धक्काच बसलेला असतो आणि तिला फारच रडायला येतं. आणि त्यानंतर इकडे लताबाईंना अचानक जाग येते. त्यानंतर त्यांना जाग आल्यानंतर त्यांना कुठेही माया दिसत नाही. त्यावर त्या मायाला जोरजोरामध्ये हाका मारायला लागतात. त्यावर ती म्हणते, तू कुठे आहेस माया, तू मला सोडून तर गेली नाहीस ना. त्यावर माया त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, काय झालं काकू, मी तर इथेच बाथरूममध्ये होते, तुम्हाला काही हवं आहे का. त्यावर ती म्हणते, नाही ग. त्यावर ती विचारते, मग तुम्ही का घाबरलात. त्यावर ती म्हणते, अगं मला आत्ता भीती वाटली. एक क्षण असंच काहीसं झालं, असं वाटलं की तू मला सोडून गेलीस की काय. त्यावर ती माया त्या काकूंना म्हणते, पण मी तुम्हाला सोडून का जाईल आणि मुळात मी सोडून जाईल अशी भीतीच तुमच्या मनामध्ये का यावी. त्यावर ती म्हणते, माहीत नाही, पण मला आता आजकाल एकटं राहण्याची फार भीती वाटायला लागली आहे. आधी पण मी एकटीच राहायचे, पण त्यावेळेस मला हा एकटेपणा चांगला वाटायचा, पण ज्यावेळेसपासनं मी माझ्या मुलीला भेटले आणि त्यानंतर आणि ज्यावेळेस मी त्या घरामध्ये राहिले ना, तेव्हापासनं मला एकटेपणाची फारच भीती वाटायला लागलेली आहे, असं ती लताबाई मायाला सांगत असते. आता तर एकटेपणा नकोसा वाटायला लागलेला आहे, पण काही हरकत नाही, आता तू आहेस, तुम्ही दोघी माझ्या मुलीच आहेत, पण तू मला सोडून जाणार नाहीस ना. त्यावर माया म्हणते, नाही काकू, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. एकदा का मी एखाद्याचा हात घट्ट पकडला ना की कधीच सोडत नाही, असं ती त्या लताबाईंना सांगते. तर इकडे ती ऐश्वर्या ऋषिकेशला घेऊन त्याच्या रूममध्ये आलेली असते आणि ती त्या ऋषिकेशला मलमपट्टी करत असते. त्यावर ती म्हणते, काय हो ऋषिकेश, तो माणूस नेमका कोण होता. त्यावर तो ऋषिकेश त्या ऐश्वर्याला म्हणतो, हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहीत असणार, तूच सांग तो माणूस कोण होता. त्यावर ती म्हणते, तुम्ही हे असं काय बोलत आहात, मला कसं माहीत असणार की तो माणूस कोण आहे. त्यावर तो ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो, तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहीत असणार, खरं सांग, तो तुझाच माणूस होता ना, तूच त्याला पाठवलं होतंस ना. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, अहो ऋषिकेश, तुम्ही हे काय बोलत आहात, मला काहीही समजत नाहीये आणि उगाचच तुम्ही त्या माणसासोबत माझं नाव का जोडत आहात. आता खरं पाहायला गेलं तर जानकीनेच त्या माणसाला पाहिलं, त्यानंतर तिनेच काय तो आरडाओरडा केला आणि त्यानंतर ती त्या माणसाच्या मागे धावत गेली आणि तुम्ही देखील त्या तिच्या मागे धावत गेलात आणि त्यानंतरच हे तुम्हाला अशी दुखापत होऊन बसली. बघितलंत ना, जर तुम्ही त्या जानकीच्या मागे मागे धावलात तर हे असंच होणार, पण या उलट जर तुम्ही माझ्या मागे आलात तर मग मात्र तुमचा फायदाच आहे. मग आता विचार करा, असं ती त्या ऋषिकेशला म्हणत असते. त्यानंतर तो ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या, उगाचच फालतू बडबड करू नकोस, मलाही चांगलंच माहीत आहे आणि तुलाही चांगलंच माहीत आहे की तो माणूस तुझाच होता म्हणून, पण आता ही असली नाटके उगाचच तुझी बंद कर. पण मला हा प्रश्न आहे की तो नेमकं माणूस तू कशासाठी इथे नजर ठेवायला ठेवलेला आहेस. त्यावर ती म्हणते, अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला मगाचपासनं किती प्रेमाने सांगतीये, खरंच माझा त्या माणसाशी काही एक संबंध नाही आहे. त्यानंतर ती म्हणते, पण मात्र मला माहीत आहे तुम्ही त्या जानकीच्या गालाला तुमची उष्टी हळद लावली आणि मला मात्र निदान मलमही लावू देत नाही आहात, असं का बरं. त्यावर ती म्हणते, काही हरकत नाही, मी आता तुम्हाला हळद लावते आणि आता तुम्ही मला हळद लावा. त्यावर तो म्हणतो, शांत बस, असली बडबड करू नकोस. त्यावर ती म्हणते, काही हरकत नाही, मीच माझ्या हाताने तुमच्या हाताची हळद लावून घेते, असं ती त्या ऋषिकेशला म्हणते. त्यानंतर त्याला म्हणते,
चला मग आता एक सेल्फी घेऊयात हळदीसोबत. त्यावर तो म्हणतो, मला काही सेल्फी फोटो वगैरे घ्यायचा नाही आहे, शांत बस ऐश्वर्या, उगाचच मला मनस्ताप देऊ नकोस. त्यावर ती म्हणते, जर तुम्ही आता फोटोमध्ये स्माईल जर केली नाही तर मात्र जानकीच्या आईचा फोटो लवकरच भिंतीवर लागेल आणि त्याला हार देखील चढेल. असं म्हणून बळजबरीने ती त्या ऋषिकेशसोबत फोटो काढते आणि सेल्फीजही घेते. त्यानंतर इकडे ऋषिकेश थोड्या वेळाने जानकीकडे जातो आणि जानकी त्याला विचारते, काय झालं ऋषिकेश, काही कळालं का, कोण होता तो माणूस? त्यावर तो ऋषिकेश त्या जानकीला म्हणतो, मला तो माणूस कोण आहे हे कळालं आहे, तो माणूस नक्की सह्याद्रीच असणार, असं तो त्या जानकीला सांगत असतो. त्यावर ती म्हणते, चला तर मग आपण ह्याची खात्री करून घेऊयात. आणि इकडे जेलमध्ये ज्यावेळेस ते सह्याद्रीला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस ऐश्वर्या ऑलरेडी त्या सह्याद्रीजवळच असते आणि त्यानंतर त्या दोघांना एकत्र पाहून जानकी म्हणते, आता आम्हाला कळालं सर्वाच्या मागे खरं कोण आहे. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.